अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय। अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केलाय। युद्धविरामाची दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती। शिवाय युद्धविरामाच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचंही सांगितलं जात होतं। युद्धविरामाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नव्या घडामोडीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय। होर्मुझ खाडी परिसरातील झालेल्या कथित हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणावाचं वातावरण अधिकच गडद झालंय। इराणकडून समुद्रमार्गे काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय। क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि स्फोटकं टाकण्याच्या हालचाली सुरू असं अमेरिकेने सांगितलंय। या कारवाईनंतर दक्षिण इराणमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्या घडामोडी अशा वेळी घडल्या आहेत जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि युद्धविरामासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू होती। मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे चर्चा प्रक्रियेला मोठा धक्का बसलाय। इराणनेही तातडीने आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे। संभाव्य प्रत्युत्तराची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे होर्मुझ खाडी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग मानला जातो। त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ या दोन देशांवर नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो। आधीच अस्थिर असलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतात। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिलेल्या संकेतानंतर या घटनांना अधिकच वेग आलाय। दुसरीकडे इराणनं या कारवाईचा तीव्र निषेध करत योग्य वेळ आल्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही दिलाय। या सगळ्या परिस्थितीमुळे मध्य पूर्वेत युद्धाची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। जगभरातील राजकीय आणि आर्थिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। अमेरिका इराण तणाव असाच वाढत गेला तर त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर दिसू शकतो। याचाच परिणाम म्हणून भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दबाव येऊ शकतो। आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव कमी करण्यासाठी लवकर तोडगा निघाला तर बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो आणि दरांवरचा दबाव कमी होऊ शकतो। त्यामुळे पुढचे काही दिवस आणि जागतिक राजकारणातील घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत।